मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, विधवा महिलांना पोखरा योजनेतून शेळी पालन व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. तुम्हाला माहीतच आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय अगदी मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण या शेळी पालन व्यवसायातून चांगल्या प्रकारे आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळी पालन व्यवसायासाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो या संदर्भातील प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या वेबसाईटवरती यावं लागणार आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ॲग्रिस्टॅक आय डी म्हणजेच फार्मर आय डी किंवा आधार कार्डना तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी तुम्हाला नवीन 22साठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. घटकाचा गट निवडा. यामध्ये एकात्मिक शेती पद्धती भूमिहीन हा पर्याय निवडा. त्यानंतर शेळी पालन हा पर्याय या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. घटकाचा प्रकारमध्ये तुम्हाला जी शेळी निवडायची आहे स्थानिक जाती त्या किंवा संगमनेरी, या ठिकाणी आपण स्थानिक जात निवडू आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करू. या ठिकाणी काही पात्रता निकष दिलेले आहे की एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल. भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती अथवा विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिला सदर घटकासाठी पात्र राहतील. लाभार्थीने सदर व्यवसाय हा किमान 5 वर्षे करणं बंधनकारक आहे. सदर घटकाकरता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा अंतर्गत लाभ आणि देय नाही. आता कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर विधवा महिलांकरता पतीच्या मृत्यू नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयं घोषणापत्र. त्यानंतर परित्यक्ता महिलांना माननीय न्यायालय अथवा सक्षम अधिकारी यांचे आदेशासहित स्वयं घोषणापत्र. घटस्फोटित महिलांच्या बाबतीत माननीय न्यायालयाचे आदेश. अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र. अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. भूमिहीन कुटुंबातील सदस्य असल्याबाबतचे तहसीलदार यांच्याकडील प्रमाणपत्र. आता पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता कोणत्या गटासाठी तुम्हाला हे घ्यायचं तर या ठिकाणी गट क्रमांक ऑटोमॅटिक आलेला आहे. गावाचं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी हमीपत्र आहे त्याला टिक करा. पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. स्वयं घोषणा आहे त्या सगळ्या वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी टिक करा, सबमिट करा. आता जसंही तुम्ही सबमिट कराल हे बघा, आपला शेळी पालनसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. आणि या ठिकाणी प्रिंट काढून घ्या. हे बघा, तुमच्या अर्जाची प्रिंट या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी अनुदान जे आहे ते 27,610 एवढं अनुदान या महिलेला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही किंवा तुमच्या गावातील कोणी विधवा महिला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि 27,610 एवढं अनुदान मिळू शकता. तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंट्स करा. त्या कमेंट्सचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. थांबूया येथेच. धन्यवाद.